थँक्यू. धन्यवाद सुमित सर. मडापासून धन्यवाद. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे माडेकरी, रणफंदीची जात आमची कोड आम्हा भयभीत करी. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिल्या नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथो लढव या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोड आम्हा भयभीत करी. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपलेला हा मावळ तालुका, निसर्गाच्या नवलाईनं नटलेला मावळ तालुका आणि या मावळ तालुक्यामध्ये पद्मावती मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उर्से नगरीमध्ये पर्व क्रमांक 8 मध्ये संपन्न होत असताना स्वराज्य चषक 2025 हा क्रिकेटचा महारंगारंग सोहळा मैदानावरती इथे मात्र संपन्न होतोय. दिवस क्रमांक 5 सायंकाळ सत्र आणि 2 ताकदवान संघांची इथे मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये झालेली भेट. एका बाजूला अमोल शेट कारके स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स विरुद्ध पहिलवान योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहूरोड या दोन दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी सामना सुरू होतोय. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हनुमंत शेखावत गोलंदाज इथे मैदानावरती धावताना पाहायला मिळतोय. हा चेंडू तिथे मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू पर्यंत येईल. शुभम पडवळ झेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिली सफलता आणि पहिला धक्का मैदानावरती 11 चॅलेंजर्स देहूरोड या संघाला बसला जाईल. मैदानावरती फलंदाज उमेश नायडू बाद. इथे मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानावरती इथे मात्र बसला जातोय. उमेश नायडू बॅक टू द पेव्हिलियन तंबूच्या आश्रयाला जाईल, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आनंद नडार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. हनुमंत शेखावत आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळेल. अंकित बुंबक देखील आपण पाहतोय सलामीला आलेला बॅटर आहे. उमेश नायडू देखील मैदानाच्या आतमध्ये आला, मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. एक मोठा फटका खेळत होता, तिथे मात्र शुभम झेल खाली आला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का, पहिला हदरा पहिलवान योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहूरोड या संघाला बसताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हनुमंत शेखावतची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. लगोपाठच्या 3 षटकारासाठी या ठिकाणी प्राइज येते. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज जाळ्यात सापडला. हनुमंत शेखावतची कमाल. बॅटर मैदानावरती आनंद नडार जाळ्यात सापडतोय. बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय प्राइज येते लगोपाठच्या 3 षटकारांसाठी गणेश शेठ राऊत आणि विशाल भाऊ साळवे या मान्यवरांकडनं लगोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागले गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटर देखील बाद होताना पाहायला मिळालेत. स्वराज्य चषक 2025 एक मानाची प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. खऱ्या अर्थानं स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या आयोजक कमिटीनं आपण पाहताय या ठिकाणी कष्ट घेतलेत आणि त्यांच्या कष्टातनं स्वप्नातनं साकारलेली ही एक मानाची क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं नामदेव शेठ नवघणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्याचप्रमाणे संदीप शेठ गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळ सत्रामध्ये आपणा दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. अलोट गर्दी आपण पाहताय. क्रिकेटचे दर्दी इथे मात्र गर्दी करतायत. मावळ तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं आणि आपण पाहताय अतिशय प्रचंड उत्साह या स्पर्धेमध्ये आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी इथे गर्दी करतायत. उद्योगनगरी उर्से या गावातील अनेक क्रिकेट चाहते आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आज दिवस क्रमांक 5 साठी सायंकाळ सत्रासाठी ही क्वार्टर फायनलची मॅच, हा क्वार्टर फायनलचा सामना पाहण्यासाठी इथे मैदानावरती दाखल झालेला आहेत.
उपस्थित सर्वांचं स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांच्या वतीने मनापासून स्वागत। त्याचप्रमाणे cricklive.in माध्यमातून जोडल्या गेलेले देखील असंख्य क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं मनापासून स्वागत। खोलवर टप्प्याचा चेंडू हनुमंत शेकावत इथे मात्र आपण पाहताय त्याचा क्लास इथे मात्र दाखवतोय। विविधता आहे, विभिन्नता आहे, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन हनुमंत शेकावतचं पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योगेश भाऊ गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे धावफलक 2 गडी बाद 1 धाव धावफलकावरती नोंदवली गेलीत। षटक क्रमांक 2 ला मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळेल। अमित परदेशी गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे। दुसऱ्या षटकासाठी मैदानावरती गोलंदाज जो मात्र दाखल झालाय। चेंडू आपण पाहताय गॅप मध्ये खेळला जाईल। क्षेत्ररक्षक तैनात आहे। शुभम पडवळ चेंडू कलेक्ट करतोय। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक वेगवान सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती 2 धावा नोंदवल्या जात आहेत। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा, पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा। आज लढायचे, जिंकायचे आणि आजचा दिवस क्रमांक 5 चा मानकरी व्हायचे हे स्वप्न मात्र या दोन्ही संघांनी पाहिलंय आणि त्यातलं स्वप्न सत्यात साकार कोण करणार हे मात्र पुढच्या काही वेळ तुम्हाला सांगून जाणार आहे। सुंदर फटका यावेळेस मात्र क्लास दाखवला जाईल। 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं चेंडू कव्हर्स पॉइंटला सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार। थँक्यू। स्पर्धेच्या निमित्तानं राधेश्याम राऊत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आहे। स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। अमित परदेशीचं षटक आपण पाहताय, दुसऱ्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे आणि त्या षटकामध्ये आपण पाहताय इथे मात्र बॅटिंग करताना बॅट्समन अमोल चव्हाण यांच्या बॅटमधनं एक क्लासिकल दर्जाचे फटके मैदानावरती येता पाहायला मिळेल। यावेळेस चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाकडे सुटलाय, निसटलाय। डिक्लेरेशनच्या 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डला प्राप्त होतील आणि धावफलकाला पुढे घेऊन जाईल। धावफलक वाढला जातोय। 8 अंकावरती धावफलकाने प्रवेश केलाय। 8-8-8 कोण लावणार कोणाची वाट आपण पाहताय। इथे मात्र हे दोन्ही संघ ताकदवार आहे, दिग्गज आहे। क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटचा खेळ आपण पाहतो अंक बदलणार आहे आणि सन्माननीय रोहित शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन। स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत। अमित परदेशी पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यावेळेसचा चेंडू वा दर्जेदार आहे। कल्पकता दाखवलीत, नजाकत आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय। 4 धावा चौकार। चौकार येतोय। इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये बॅटर अमोल चव्हाण। पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय, जाळ्यात सापडले जाईल बॅटर अमोल चव्हाण। बिग विकेट डाऊन, तिसऱ्या क्रमांकाचा गडी इथे मैदानावरती बाद। मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय। अमोल चव्हाण बॅक टू द पेव्हिलियन आहे, तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आशिष मोहिले। देहू रोड परिसरामध्ये आपण पाहतोय या खेळाडूने खऱ्या अर्थानं आपलं नाव रोशन केलं। अतिशय दर्जेदार खेळ खेळलेला आहे। अनुभवाने भरलेला प्रदीर्घ काळ अनुभव असणारा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहत आहे।
मित्रांनो, असं म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ हा विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावरती आरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. भावनांच्या उदयातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. ज्या ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न होता आम्ही सातत्याने ज्या खेळाकडे वळतो त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहताय स्वराज्य चषक 2025च्या निमित्तानं या मैदानावरती आहे. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाले खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहताय आशिष मोहिले यांच्या बॅटमधनं अप्रतिम फटका डीप पॉइंट मधनं चेंडू निघून चाललाय सीमा रेषेला वाय वाय करत. चौकार, 4 धावा. 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इथे दुसऱ्या क्रमांकाचं जे मात्र संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहिलं तर अतिशय मानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा मावळ तालुक्यामध्ये आज उर्से नगरीमध्ये संपन्न होत आहे. पर्व क्रमांक 8 आपण पाहताय स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेचं पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 81,111 रुपयांचं पारितोषिक. मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शंकरराव शेळके यांच्या माध्यमातून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपये शिवणे सडवली गावचे सरपंच सन्माननीय अजित शेठ चौधरी आणि गहुंजे नगरेचे माजी सरपंच सन्माननीय उमेशदादा बोडके या दोन्ही मान्यवरांकडनं द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक 51,111 रुपये या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. तृतीय क्रमांकासाठी 33,333 रुपये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उर्सेगाव सन्माननीय दीपक शेठ दत्तात्रय कारके आणि उर्सेगावचे उद्योजक मनसूरभाई पठाण आणि सतीश शिंदे साहेब उद्योजक उर्से यांच्याकडनं हे बक्षीस आहे. आणि या वेळेसचा चेंडू अंकित बुंबकच्या बॅटमधनं क्लास दाखवलाय. परफेक्ट टायमिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. चतुर्थ क्रमांक आणि पंचम क्रमांकासाठी 21,111 रुपये या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. चतुर्थ क्रमांकासाठी स्पॉन्सरशिप आकाश शेठ धामणकर उद्योजक उर्सेगाव आणि 5व्या क्रमांकासाठी सोमाटणे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय सचिन शेठ मुरे यांच्याकडनं हा 5व्या क्रमांकाचं बक्षिसाचं सौजन्य या ठिकाणी मिळालेलं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आपण पाहताय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सहकार्य केले. सर्व देणगीदात्यांचं आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. तानाजी काकडे पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय, तिथे झेल सुटला. अंकित बुंबकला तुम्ही जर जीवदान देत असाल तर या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. कारण अंकित बुंबक मध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, कल्पकता आहे आणि विभिन्नता देखील त्याच्या खेळामध्ये आहे. पाठीमागचा खेळ आपण पाहिलाय, 99 धावा त्याने खेळल्या होत्या. अतिशय दर्जेदार खेळ त्याने मात्र केला होता. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहताय क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी त्याला मात्र जीवदान मिळाले. एक सोप्पा झेल मात्र यष्टीरक्षकाकडनं मैदानावरती सुटला गेला. चुका करा पण क्रिकेटच्या खेळामध्ये नको, कारण एकदा झालेली चूक ही पुढील संघासाठी नामी संधी असते आणि त्या संधीचं सोनं होणार का, अंकित बुंबकला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचं सोनं तो करणार का, आपण पाहणार आहोत. तानाजी काकडे पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे मात्र हातामध्ये बसलाय. स्क्वेअर लेगला अचूक झेल टिपला जातोय. फलंदाज मैदानावरती होतोय फेल. आशिष मोहिले बॅक टू द पेव्हिलियन. 4थ्या क्रमांकाचा गडी मैदानावरती बाद. आशिष मोहिले मैदानावरती बाद झालेत. एका बाजूला अंकित बुंबकची बॅट इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी संत आहे, सावध रीतीने खेळताना पाहायला मिळतोय. कारण दडपण आहे, प्रेशर आहे, जबाबदारी आहे संघासाठी. कारण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 बॅट्समन आपण पाहतोय झटपट बाद झालेत आणि धावफलकाचा जर आलेख पाहिला तर 23 या अंकावरती धावफलक आहे. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. सिद्धेश बिबिवे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन फलंदाजीसाठी दाखल होत आहे. खऱ्या अर्थानं तब्बल आपण 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली. ती स्पर्धा स्वराज्य चषक 2025 तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं गेलेलं देखणं आयोजन आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे.
प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी काम केलंय, काहीच कमी राहिलं नाही आणि अतिशय काटेकोर नियोजन, रंगबिरंगी कपडे, सुसज्ज मैदान यातनं पाहायला मिळतोय स्वराज्य चषक 2025चा क्रिकेटचा महारणसंग्राम। 23 धावा धावफलकावरती 4 गडी बाद आहे। षटक क्रमांक 3 हाताळला जाते तानाजी काकडेच्या माध्यमातून। योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय। यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, गॅप खेळलाय मैदानाच्या आतमध्ये, तिथे मात्र आपण पाहिलं तर चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल आणि तिथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉइंटला मात्र होताना पाहायला मिळेल आणि चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा स्कोर कार्डला भर देताना पाहत आहे। रामदास शेठ धामणकर यांचे या ठिकाणी शुभागमन होते। स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे। यावेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिद्धेश बिबवेच्या बॅटमधनं क्लासिकल दर्जाचा कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये उठतायत। अगडीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकलाय, तोफेचा गोळा 6 रन षटकार। थँक्यू। सिद्धेश बिबवेच्या प्रत्येक षटकारासाठी पहिलवान योगेश दादा गराडे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। भव्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू उडवलाय, तिथे फटका फसलाय, हनुमंत शेकावत झेल खाली, टेकन व्हेरी गुड कॅच। सिद्धेश बिबवेची खेळी संपली, 5वा गडी मैदानावरती बाद। डीजे किरण एन जी 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 ये तमलाय नावात, ये वाट आहे गावात, ये तमलाय नावात, वाट आहे गावात आपल्याला। या ठिकाणी आपण पाहतो मैदानावरती सिद्धेश बिबवे देखील जास्त काळ मैदानावरती थांबू शकला नाही। तिथे मात्र एक षटकार त्याच्या बॅटमधनं मोठा प्रहार पाहायला मिळाला होता। त्यानंतर मात्र टिपलेला अचूक झेल हनुमंत शेकावतनं आणि तिथे तानाजी काकडेला मिळालेली विकेट्स आज संघासाठी खऱ्या अर्थानं माडाची आहे। 15 धावा खर्च केल्या तानाजी काकडेनं, 2 गडी बाद केले। 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहुरोड संघाच्या खात्यावरती आहेत। अंकित बुंबक अजून मैदानावरती तळठकून आहे, त्याला माहित आहे आज मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल, एक चांगला संघर्ष द्यावा लागणार आहे। 8 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय। खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये गेली 5 दिवस त्यांनी एक चांगलं पंचांचं उत्कृष्ट असं काम पाहिलं। आमचे मार्गदर्शक आदरस्तंभ आणि सांगवी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल माळी सर, त्याचप्रमाणे महेश जाधव सरांना आपण या ठिकाणी पाहत आहे आणि रोहित रणवरे सर, या तीनही पंचांच्या पॅनलला मनापासून आभार धन्यवाद असणार आहे। एक दर्जेदार काम या ठिकाणी केलेलं आहे। बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी पंचांनी उद्घोषणा केलीत, बॅटिंग पॉवर प्ले कळवलेला आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं स्पर्धेच्या निमित्तानं रवींद्र शेठ शिंदे आणि प्रकाश शेठ ठाकूर आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत। स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत आणि विविध समालोचकांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलाय। खऱ्या अर्थानं गेल्या 5 दिवसांमध्ये ज्यांच्या वाणीतनं गोड असं समालोचन ऐकताय मावळभूषण सुमित सोनवणे सर आहेत। त्याचप्रमाणे याच उर्से उद्योगनगरी मधला गोड आवाज, याच परिसरामधील एक उत्कृष्ट खेळाडू आणि आमचे जिवलग सहकारी क्रिकेट समालोचक आदेश ठाकूर सरांनी देखील या स्पर्धेमध्ये गोड आवाज पुरवलाय। त्याचप्रमाणे आमच्या खेड तालुक्यामधून शिवेगावचा बुलंद आवाज प्रवीण करपे सरांना देखील आपण स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला। त्याचप्रमाणे दिवड राजेवाडी परिसरातला मावळ तालुक्यातला गोड आवाज योगेश सावळे सरांना आपण देखील ऐकला आणि आज 5व्या दिवसासाठी मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभार आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय भैरवनाथ उद्योग समूहाचे ओनर किरण येवले यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकताय, त्यांचा साऊंड देखील स्पर्धेमध्ये आहे, मनापासून आभार। यावेळेसचा चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार। cricklife.in ची टीम देखील या 5ही दिवसांमध्ये या ठिकाणी कार्यरत होती। भारत देश आणि भारत देशाच्या बाहेर देखील या ठिकाणी या स्पर्धेचे केले गेलेले लाईव्ह प्रक्षेपण अतिशय HD क्वालिटी आणि 2 कॅमेराच्या सहाय्याने या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली। यावेळेस समोरच्या बाजूला फटका झंझावात आहे, अंकित बुंबकचा जलवा, धूमधडाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा।
थँक्यू अंकित बुंबक इथे मात्र आपण पाहतोय स्वतःला सिद्ध करतोय, गाडीचे गिअर चेंज केलेत. दत्त पवार आपण पाहताय 198 धावांवरती या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याने इथे धावा बनवलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागचं नाव जर पाहिलं तर अंकित बुंबकचं आहे. मात्र या धावा क्रॉस होणार का पाहणार आहोत. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू मात्र जाताना पाहायला मिळतोय. आताच्या 2 धावा मात्र स्कोर कार्डला भर देतील. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने वाढला जाईल. 43 अंकावरती धावफलक आहे. 5 गडी बाद झाले. 3.3 षटकाचा खेळ अद्याप संपला गेलाय. 7 चेंडूमध्ये 21 धावा अंकित बुंबक बनवतोय. शुभम जाधव आपण पाहताय रिटर्न स्क्रीज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अजून स्वतःचं वैयक्तिक अकाउंट त्याने खोललं नाही. 18 क्रमांकाचा जर्सी परिधान केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू अंकित बुंबकला इथे मात्र हनुमंत शेकावतनं इथे क्लास दाखवलाय. 3 तास त्रिफळाबाद फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक 6 मैदानावरती अंकित बुंबक बाद. थँक्यू. इथं मैदानावरती आपण पाहतोय हनुमंत शेकावतनं केलेली गोलंदाजी आज संघासाठी खऱ्या अर्थाने कमालीची आहे. सुमित सरांनी हनुमंत शेकावतला बाईटमध्ये एक क्वेश्चन विचारला होता, प्रश्न विचारला होता की ज्यावेळेस हनुमंत शेकावत हे नाव कोणाला माहीत नव्हतं त्यावेळेस मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर आणि स्वराज्य क्रिकेट क्लब या उर्से या संघाने मात्र हनुमंत शेकावतला मोठं केलं आणि आज आपण पाहतोय हनुमंत शेकावतची कामगिरी खऱ्या अर्थानं अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळाली. मावळ तालुक्यापुरता मर्यादित असणारा खेळाडू मात्र आज आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव गाजवतोय आणि नावाचा दबदबा आणि नावाचा डंका करणारा हनुमंत शेकावत आज मात्र स्वराज्य चषक 2025 मध्ये अतिशय बहरदार कामगिरी करताना पाहायला मिळालाय. उमेश सुतार न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम जाधव एका बाजूला आहे. हनुमंत शेकावत आतापर्यंत 3 फलंदाज बाद केले, 13 धावा खर्च केलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून मात्र हाताळलं जात आहे. एक दर्जेदार बहरदार कामगिरी मैदानावरती होताना पाहायला मिळते आहे. चषकासाठी सौजन्य आपण पाहताय उर्सेगावचे उद्योजक गजानन शेठ आंबेकर आणि उर्सेनगरीचे उद्योजक सन्माननीय राहुल शेठ भिलारे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी चषक सौजन्य या ठिकाणी मिळालेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हनुमंत शेकावत. या वेळेचा चेंडू तिथे आपण पाहताय क्लाउड अपील आणि पंचांनी तिथे मात्र बोट आकाशाच्या दिशेने केलंय. फलंदाज होत आहेत फेल. बॅट्समन बॅक टू द पेव्हिलियन. संग संग झुमलो झुमलो आया है राजा राजा के संग संग झुमलो शेरों का मैं हूँ शेर यारो कोई न मिसा दलेर यारो शेरों का मैं हूँ शेर यारो कोई न मिसा दलेर यारो आया है राजा जो गोरे लोगो नवीन फलंदाज आपण पाहता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी प्राइज येते संघमालक योगेश दादा गराडे. 11 चॅलेंजर्स देहूरोड या संघातील कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक कंप्लीट केलं तर संघमालक पहिलवान योगेश दादा गराडे यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उर्सेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय उमेश धामणकर यांच्याकडनं देखील 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अर्धशतकीय खेळीसाठी फलंदाजांसाठी लावले गेले. हनुमंत शेकावत पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता हितेश नडारसाठी आपण पाहताय चेंडू तिथे मात्र खेळला. तानाजी काकडे चेंडू कव्हर करायचा प्रयत्न करतोय मात्र पायाच्या साह्याने इथे मात्र चुकी झाली आणि पाठीमागच्या रिजन मध्ये देखील चुकी झाली. चेंडू निघून गेलाय थेट सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
हनुमंत शेकावतचं षटक मैदानावरती पहा संपलंय. 2 षटकं केली, 17 धावा खर्च करत 4 फलंदाज हनुमंत शेकावतनं बाद केलेत. योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहुरोड संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 47 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. शुभम जाधव आता मात्र स्ट्राईक साठी खेळेल. देहुरोड परिसरामध्ये शुभम जाधवचं देखील मोठं डाव आणि या वेळेचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला जाईल. एक टप्पा घे चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. थँक्यू. गोलंदाज पुढे एकदा तानाजी काकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र प्रयत्न करतोय, यावेळेस तिथे चुकी झालीत, चुकीला माफी नाही आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मधील आत्महत्या. हितेश नडार धावबादच्या रूपाने मैदानावरती बाद. थँक्यू. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये मंडप सौजन्य देणारे सन्माननीय देणगीदार उर्से गावचे माजी सरपंच सन्माननीय दिगंबर शेठ राऊत, त्याचप्रमाणे बेबडोहोळ नगरीचे सरपंच राकेशदादा घारे, त्याचप्रमाणे आढे नगरीचे सरपंच ज्ञानेश्वर उर्फ पिंटू भाऊ सुतार, उद्योजक उर्सेगाव सन्माननीय कालिदास शेठ धामणकर, उर्से नगरीचे सरपंच भारतीताई गावडे आणि उर्सेगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीश शेठ कारके, या सर्व मान्यवरांचं मंडपसाठी सौजन्य आहे, त्यांना धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी पाहताय. उर्सेगावचे अध्यक्ष उत्सव कमिटी सन्माननीय हर्षल शेठ कारके आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहताय आणि ते सौजन्य देणारे उर्सेगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आकाशदादा सोनवणे, या सर्व मान्यवरांना मनापासून आभार, धन्यवाद आहे. गोलंदाज तानाजी काकडे पुढे एकदा. हा चेंडू इथे मात्र आपण पाहताय थोडासा स्लोवर रन होता, चेंडू खेळायचा प्रयत्न केला शुभम जाधवनं. चेंडूला आपण पाहतोय केवळ दिशा दिली, चेंडू शरीरापासून वेगळा केला आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत एक सिंगल आणि एक सिंगलच्या धावेनं स्कोरकार्ड या ठिकाणी पुढे सरसावलं जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्मान चिन्हासाठी सौजन्य आपण या ठिकाणी पाहताय उर्सेगावचे उद्योजक सन्माननीय सोमनाथ शेठ धामणकर आणि उर्सेगावचे उद्योजक सन्माननीय अविनाश भाऊ गायकवाड, या दोन्ही मान्यवरांकडनं सन्मान चिन्हासाठी सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. पुढे एकदा तानाजी. यावेळेस तिथे मात्र आपण पाहणार आहोत पंच काय निर्णय कळवतील हे आपण या ठिकाणी मात्र कळवलं जाईल. नो बॉल आहे का हा चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी पाहतोय निर्णय आलाय. टीव्ही अंपायर्स निर्णय या ठिकाणी कळवतील आणि अनिल माळी सर या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. या ठिकाणी हनुमंत शेकावत साठी प्राइज आले. मावळभूषण दत्ता पवार डीपी यांच्याकडनं हनुमंत शेकावतनं जी अंकित बुंबकची विकेट घेतली त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. एक जबरदस्त हनुमंत शेकावत, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हनुमंत शेकावत यांच्यासाठी दत्ता पवार डीपी यांनी प्राइज दिले. पहा मन किती मोठं असावं हे दत्ता पवार यांच्याकडनं आपण पाहताय. उद्या या स्पर्धेमध्ये या ठिकाणी खेळायला येणार आहेत, मात्र आज ते सराव सत्रामध्ये असतील आणि सराव करत असताना देखील या ठिकाणी हनुमंत शेकावत या खेळाडूवरती केलेलं प्रचंड मोठं प्रेम आणि त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव म्हणून हे 500 रुपये दिलेत. या 500 रुपयाचा हनुमंत शेकावत तुम्ही सदुपयोग करा, कारण दत्ता पवारनी तुमच्यासाठी प्राइज दिले. हनुमंत यांच्या चेहऱ्यावरती मात्र हास्य आहे. निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय नो बॉल. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आलाय इट्स अ नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट आहे. जमिनीला समांतर फटका मैदानावरती खेळून काढला जाईल. ऑन साइडला चेंडू होता तिथे मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण
आणि सुंदर क्षेत्ररक्षणापाठोपाठ एक सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने वाढला गेला. 55 धावा धावफलकावरती आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विलास शेठ पिसाळ यांचं या ठिकाणी शुभागमन. स्वराज्य चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं 5व्या दिवसासाठी मनापासून स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक टप्पा घेत चेंडू कव्हर केला जाईल. डीप काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर फेक मैदानावरती आली. तोपर्यंत एक सिंगल आहे. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर. क्षणाक्षणांनी बनतो युग. एक एक धावेडा आज आपण पाहताय. इथे मात्र 11 चॅलेंजर्स देहू रोड संघाचं धावफलक पुढे जाताना पुन्हा एकदा तानाजी काकडे इथे आपण पाहतोय. गोलंदाजीचा विध्वंस इथे आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार नेत्रदीपक गोलंदाजी पाहताय. तानाजी काकडेकडनं 2 षटकं केलीत. 2 गडी बाद करत असताना 24 धावा खर्च केल्यात आणि तानाजी काकडेचं षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपलं जाईल. योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परनवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहू रोड संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करत असताना 8 गडी बाद 56 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू होतोय. अमित परदेशी यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. जबाबदारी दिलीत आणि यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहिलं तर फलंदाजाने फटका खेळला होता. अतिश यांच्या बॅटमधनं चेंडू ऑन साईडला मिड विकेटला पाहायला मिळाला. दरम्यान मात्र एक सिंगल वेगवान धाव या ठिकाणी मैदानावरती येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 6 ला इथे झालेली सुरुवात. महानदीप 16 क्रिकेटचा थरार. क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये जे मात्र संपन्न होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमित परदेशी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट निर्धाव पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहताय जनसेट साठी सौजन्य मिळालेला आहे. सोमाटणे गावचे उद्योजक सन्माननीय ऋषिकेश दादा मोरे या मान्यवरांचे देखील मनापासून आभार असणार आहे. ऋषिकेश दादा मोरे उद्योजक सोमाटणे गाव यांचं देखील मनापासून आभार. प्रत्येक दिवसासाठी प्लेअर ऑफ द डे बॅट कॅप आणि सेफ्टी गार्ड आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहताय आणि त्या बक्षिसाचं सौजन्य देणार आहे. सन्माननीय नवनाथ शेठ धामणकर आणि देवेंद्र शेठ धामणकर या मान्यवरांचा आभार. आणि यावेळेस शुभम जाधवला देखील परतावं लागते माघारी. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 9 शुभम जाधव मैदानावरती बाद. थँक्यू. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं अंपायर डीएन रॉक यांच्यासाठी सौजन्य आपण या ठिकाणी पाहताय. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि उद्या डान्सिंग अंपायर सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यामधून दीपक नाईक नवरे अर्थात डीएन रॉक डान्सिंग अंपायर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यांचं अंपायरसाठी सौजन्य मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आहे. स्टंप व बॉलसाठी सौजन्य उरसेगावचे उद्योजक राजूभाई पठाण आणि उद्योजक सन्माननीय ज्योतिबा शेठ वाळुंज या मान्यवरांकडनं स्टंप व बॉलसाठी सौजन्य मिळाले. धन्यवाद असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे. अमित परदेशी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळेल. अजय पुष्टी यांना आपण या ठिकाणी पाहताय. शेवटची विकेट्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जी शिल्लक राहिलीत. एका बाजूला अतिश आहे, दुसऱ्या बाजूला जय आणि हा डाव मात्र सावरावा लागणार आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी फक्त लढवडा. उशक काल होता होता काळ रात्र आली. उठा पुन्हा एकदा पेटव्या त्या मशाली. आज मैदानावरती ती मशाल पेटवावी लागेल. एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल आणि तिथे आपण पाहताय जय यांच्या बॅटमधनं मात्र हलक्या हाताने फटका खेळला जातोय. स्वतः गोलंदाज अमित परदेशी आपण पाहताय चेंडू कव्हर करायचा प्रयत्न करेल. 16 धावा आतापर्यंत अमित परदेशी यांनी मात्र खर्च करताना पाहिल्यात तर 2 विकेट्स त्यांच्या नावावरती देखील इथे पाहायला मिळाल्यात. अमित परदेशी गोलंदाज पुढे एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहताय फ्रंट फुटला येऊन खेळायचा प्रयत्न जय यांचा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये असफल ठरतोय. षटक क्रमांक देखील संपलं जाते. 6व्या क्रमांकाचा 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन 11 चॅलेंजर्स देहू रोड संघ 9 गडी बाद 57 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर. BSK
थँक्यू. षटक क्रमांक 7 मैदानावरती सुरू होते आणि 7व्या षटकासाठी प्रणव भेगडे गोलंदाज आपण पाहताय इथे मात्र मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी स्टेडियम. षटकार 6 धावा. सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सहकार्यामध्ये या ठिकाणी आपण पाहताय उर्से गावचे पोलीस पाटील सन्माननीय गुलाबराव आंबेकर यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाली. गोलंदाज पुढे एकदा. हा चेंडू मात्र प्रणव भेगडे याचा मात्र डॉट पाहायला मिळेल. CI युनियन लीडर सन्माननीय संदीप शेठ धामणकर यांच्याकडनं 5,000 रुपये. त्याचप्रमाणे उद्योजक गणेश शेठ धामणकर यांच्याकडनं 5,000 रुपये. शिवशक्ती ऑडिओ डिजिटलचे सर्व उद्योजक सन्माननीय विशाल अण्णा नवघणे यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्ताने पाहत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव. शॉट ऑन पुल केलाय, पॉवरफुल ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ दी स्टेडियम, आउट ऑफ दी पार्क. 6 रन षटकार. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं पवनसिंह घारे उद्योजक यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी पाहताय. त्याचप्रमाणे उद्योजक उर्सेगाव सन्माननीय आदित्य शेठ धामणकर यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने देणगीदार म्हणून लाभलेले 3,000 रुपयांसाठी साईनाथ शेठ धामणकर, माननीय स्वर्गीय विश्वनाथ काका गोरे यांच्या स्मरणार्थ चिन्मय गोरे काका यांच्याकडनं 3,000 रुपये आणि अविनाश शेठ वाळून यांच्याकडनं 3,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाली. त्याचप्रमाणे 2,000 रुपयाच्या देणगीमध्ये मंगेश शेठ कारके, भागुजी धामणकर, सचिन शेठ धामणकर, नवनाथ शेठ कारके, विलास शेठ पिसाळ, देवीदास शेठ शिंदे, अक्षय ठाकूर यांच्याकडनं 2,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेली आहे. आपण त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहताय कानिपनाथ वार्लेकर, सुधाकर शेठ शिंदे, निलेश शेठ धामणकर, सुनील शेठ धामणकर, दीपक शेठ धामणकर, कैलास वाल्हेकर, पवन कारके, नामदेव नवघणे, दीपक शेठ धामणकर यांच्याकडनं 2,000 रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा. सुंदर फटका, यावेळेसचा फटका तिथे मात्र फसला होता आणि चेंडू तिथे आपण पाहताय व्यवस्थित कलेक्ट झाला नाही, हातामध्ये आला नाही. शेवटची विकेट्स इथे मात्र शिल्लक आहे आणि तिथे मात्र मिळालेले जीवदाड. अतिशकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जय मात्र आता आपण पाहताय संत सावध सुरुवात करणार का, शेवटच्या विकेटसाठी भागीदारी होणार का, पार्टनरशिप रचली जाणार का, हे मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. डावफेज आखले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तळेगाव ट्रेकर्स या संघाकडनं समोरच्या बाजूला चेंडू फ्लिक करायचा होता. प्रणव भेगडे आपण पाहताय सावधतेने डिफेन्स, चेंडू मात्र अडवला जाईल, चेंडू कव्हर केला जाईल. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहताय पायांच्या सहाय्याने मात्र चेंडूला तिथे मात्र अडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत. स्पर्धेच्या निमित्तानं 2,000 रुपयांच्या देणगीदारांमध्ये कृष्णा शेठ वाल्हेकर, योगेश शेठ घारे, गौतम शेठ धस, चेतनदादा ठाकूर आणि जयराम शेठ खोंडगे या सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं स्वराज्य चषक 2025 स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक, मनापासून, अंतकरणपूर्वक आभार, धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा एक क्लास दाखवलाय, जबरदस्त स्ट्रोक, नेत्रदीपक फटका. चेंडू पॉइंट मधनं निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. योगेश भाऊ गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात देहुरोड चॅलेंजर्स 11 चॅलेंजर्स देहुरोड या संघाला आपण पाहताय 9 गडी बाद 74 धावा धावफलकावरती आहेत आणि 35 मिनिटांचा जो काही कालावधी दिला होता तो मात्र या ठिकाणी संपलेला आहे. तळेगाव ट्रेकर्स या संघाला विनंती असेल तुमचा एक प्लेयर 38 सर्कल मध्ये घ्या, आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही आतमध्ये घ्या. 38 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत ओलांडलेला आहे. आपण 35 मिनिटांचा कालावधी एक डाव एक इनिंग साठी दिलेला आहे की त्यामध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करायची. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन 35 मिनिटांमध्ये 8व्या षटकातील एक चेंडू जरी मैदानावरती पडला पाहिजे, हा या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार, 6 धावा.
थँक्यू. अतिशय फटके देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय 11 चॅलेंजर्स देहुरोड या संघाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात. कोणाचा काळ कधी बदलेल, कोणाची वेळ कधी बदलेल, क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही. कारण एक चेंडूवरती एक धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आणि एक चेंडूवरती एक षटकार खेळणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. आज आपण पाहताय तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. अतिशय जोरदार प्रयत्न पाहताय. 80 धावा धावफलकावरती 9 गडी बाद. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहताय जन्मंजय. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र काय पंच नक्की फिरणार आणि पंचांनी कळवलंय इट्स अ नो बॉल. नो प्लस 1 अशा 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डला भर देतील. धावफलक 2 धावांच्या मदतीने वाढला जाईल. 82 धावा धावफलकावरती आल्यात. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. जन्मंजय गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय. हा चेंडू मात्र जन्मंजय याच्या बॅटमधनं जय या फलंदाजांसाठी मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळाला. एक सुंदर बहरदार नियोजन आयोजन आपण पाहताय. स्वराज्य चषक 2025 भव्य पुलपिच बॉल टेनिसचा रणसंग्राम आणि उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. उद्या डान्सिंग अंपायर डीएन रॉक पंढरपूरवरनं या ठिकाणी येणार आहेत. सांगवीमधनं निक्सन सर येतील आणि देहुरोड परिसरातील मायकल हा देखील या स्पर्धेची इथे उंची वाढवणार आहेत. यावेळी चेंडू अप्रतिम होता. एक टप्पा घे चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळाला. 4 धावा चौकारीतील. जन्मंजय याला आपण या ठिकाणी पाहताय. शेवटचं षटक हाताळतो आहे. थोडासा महागडा ठरलेला गोलंदाज आहे कारण जय या फलंदाजाने देखील तिथे कामगिरी केली, फटके खेळलेत. यावेळेस मात्र सुंदर फटका. एक टप्पा घेत चेंडू जय यांच्या बॅटमधनं सीमारेषा पार. लगोपाठचा दुसरा सनसनीटी प्रहार. 4 धावा चौकार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो एक गलत बात है. कोशिश करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. एका बाजूला आपण पाहताय अतिश 9 चेंडूमध्ये 22 धावा खेळतोय. 8 चेंडूमध्ये 12 धावा जय यांच्या नावावरती आहेत. जन्मंजयचा खराब चेंडू. गुडघा टेक, तमाशा देख. चेंडू ऑन साइड मिड विकेट मध्ये. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. 6 धावा. थँक्यू, धन्यवाद. षटकार खेळलाय जय यांनी. जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी आहे. मॅच हारली म्हणून गेम संपत नाही. मॅच हारली म्हणून प्लेयर सुद्धा संपत नाही. कोणी नाव ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारले म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कितीही मोठी बलाढ्य टीम असू द्या, जिद्द असेल तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. कोणी नाव ठेवलं म्हणून तुमची जिद्द, चिकाटी, विश्वास सोडू नका. बघा एक दिवस विजय नक्की तुमचाच असणार आहे. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अतिशय जबरदस्त कामगिरी केली 11 चॅलेंजर्स देहुरोड संघ. असं वाटलं नव्हतं की हा संघ शतकापर्यंत पोहोचेल आणि 96 धावांवरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहताय इथे फलंदाज बाद असेल. उद्घोषणा झाली आणि डाव देखील संपला जाईल. 10 विकेट्स इथं मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळाल्यात आणि योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहुरोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथे पहिल्या डावासाठी 10 गडी बाद झालेत. 96 धावा 8 षटकामध्ये बनवल्यात. तर तळेगाव ट्रेकर्स अर्थात अमोल शेठ कारके स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ट्रेकर्स तळेगाव या संघाला 8 षटकांमध्ये 97 धावांचं टार्गेट आव्हान मैदानावरती दिलेलं आहे.
त्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपलाय. एका लाईन मधून आपण पाहतोय अमोल शेट कारके स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स हा संघ मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आणि इथे आपण पाहतोय पहिल्या डावासाठी फलंदाजी करणारा संघ पहिलवान योगेश दादा गराडे स्पोर्ट्स फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहू या संघाने आपण पाहतोय 10 गडी बाद होत असताना 96 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्यात आणि 97 धावांचं टार्गेट आव्हान आपण पाहताय अमोल शेट कारके स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ट्रेकर्स तळेगाव या संघाच्या समोर ठेवलंय. आणि आपण पाहणार आहोत या धावा कशा प्रकारे बनल्या जातील हे मात्र पुढचा समालोचन ऐकण्यासाठी मी या ठिकाणी घेऊन जाईल. मुख्य व्यासपीठामध्ये समालोचन कक्षामधनं मावळभूषण सुमित सोनवणे सरांना ऐकूयात पुढच्या डावाचं धावतं समालोचन. आगे की कहाणी सुमित सोनवणे सर की जुबान या मैदानावरती असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. चहू वेद ज्ञानेशाही शास्त्री कारण 18ही पुराणी हरिसी गाती मंथोनी नेवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो मंडळी रामकृष्ण हरी स्वराज्य स्फोटलं आयोजित स्वराज्य चषक 2025 आणि या 8व्या पर्वातील आजचा असणारा 5वा दिवस. आणि या 5व्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. स्वराज्य चषकातील आपण पाहतो याच्या असणारी क्वार्टर फायनलची मॅच. क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पहिलवान योगेश दादा गराडे स्पोर्ट फाउंडेशन परंदवडी अर्थात 11 चॅलेंजर्स देहू आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव अर्थात तळेगाव ट्रॅकर्स. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि सुरुवात या चौकाराने. मंगेश इथे पण पाहतो मैदानाच्या मध्ये सामन्यास सुरुवात झालेली आहे. स्विचिंग करण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं डायरेक्ट विकेट मैदानाच्या मध्ये आली आहे. विकेट कोणाची? आणि याच ठिकाणी आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे ते मला वाटतं रिव्हची मागणी केलेली आहे. दोन्ही अँगलने मात्र निश्चितप्रमाणे टीव्ही अंपायर इथे पाहतील. सर्वात महत्वाचं ज्यावेळेस देहू संघाची बॅटिंग सुरू होती, ज्यावेळेस योगेश दादा गराडे स्पोर्ट फाउंडेशन संघाची बॅटिंग सुरू होती, शेवटच्या विकेटसाठी मात्र जी पार्टनरशिप झाली, जी भागीदारी झाली, ती कुठंतरी की फॅक्टर ठरणार का हे मात्र आता येणारा वेळ सांगून जाणार आहे.
जयपुष्टी यांनी मात्र खेळलेले षटकार, अतिशय खेळलेले षटकार. टीव्ही अंपायर आपण पाहतोय थोडेसे बिझी होत आहेत. पहिल्याच बॉलवरती बबलू खामकरने मात्र खेळलेला चौकार आपण इथे मैदानामध्ये बघतोय. उमेश नायडू आणि प्रणव भेगडे. दुसऱ्या बाजूला बबलू खामकर यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. आणि इथे टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय. OUT आउट. बबलू खामकर बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपण बघणार आहोत. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू वळवलाय उमेश नायडू यांनी. जबरदस्त मात्र टाकलेला बॉल. मी म्हणेल उमेश नायडू यांचा कॅरम बॉल होता. पहिल्याच बॉलवरती ते मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. इतिहास रचायचा असेल तर तुम्हाला इतिहास आठवावा लागेल, कारण इतिहास रचणारी माणसं कधी इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी रचू शकत नाही. हाही इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी इतिहास याच मावळच्या मातीमध्ये घडलाय. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली आहे. बबलू खामकर जो मैदानामध्ये ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा धाबलकावरती आहेत. 4 फेब्रुवारी 1662 आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं सांगणारे तानाजी मालुसरे. इतिहास रचायचा ना तुम्हाला तर इतिहास आठवावा लागणार आहे. कोंढाण्यावरती तानाजी नव्हे तानाजी मालुसरे यांची तलवार लढत होती. तलवार नव्हे तलवारी मागचं मनगट लढत होतं. मनगट नव्हे लढत होतं संपूर्ण शरीर. मला स्वराज्यासाठी लढायचंय आणि इथे लढावं लागणार आहे. इथे शुभमच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. थँक्यू. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. शुभम काळोखे मैदानामध्ये आपण पाहतो दाखल झालेला आहे. यावेळेस बॅकफुटला गेला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स. कोही नाही मौका. सीधा चौका फॉर रन. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम स्वतःला सिद्ध करतोय, कारण त्याला माहिती आहे आज लढलो नाही ना, आज नाही तर परत कधीच नाही. ही मावळची मानाची स्पर्धा आहे आणि एकदा ही स्पर्धा गाजवली ना तर या स्पर्धेची चर्चा वर्षभर राहते. कोलबा बॉल होता यावेळेस पुन्हा खोदून काढलाय लंगोच्या दिशेने. हितेश नडार आपण पाहतोय चेंडू ते कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहायला गेले तर 15 धावा धावफलकावर आहेत. जरी विकेट आली असेल बबलू खामकरची, परंतु तळेगाव संघावरती फारसा कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. ओहो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, वळवलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता प्रणव भेगडे यांचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क आपल्याला होताना बघायला मिळाला नाहीये. षटक क्रमांक बघायचा आहे लेग कटर मैदानाच्या आतमध्ये. लेग ब्रेक आपण पाहतोय मैदानामध्ये उमेश नायडू यांचा आणि निराश आहे उमेश नायडू इथे. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला. काय चेंडू टाकला आपण पाहतोय यावेळेस उमेश नायडू यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटत असेल ना तेव्हा इतक्या जिद्दीने पेटून उठा, नव्याने इतके प्रयत्न करा की तुमच्या पराभवाची लोक देखील तुमचं यश संपादित झाल्यानंतर तुमच्यासाठी आनंदाने उभे राहून सन्मानाने मात्र तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आज तो सन्मान कोण मात्र इथे बघायचंय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन येईल मैदानामध्ये आशिष मोहिले. षटक क्रमांक दुसरं घेऊन ओहो यावेळेस मात्र पहिल्याच बॉल मध्ये चांगल्या खांद्याचा वापर, बाउन्सरचा वापर केला आशिष मोहिले यांनी. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन सुनीलजी धामणकर हे देखील आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या जर आपण पाहिले गेले तर ही स्पर्धा 8वं पर्व कोण गाजवणार, एक नवीन चॅम्पियन आपल्याला खऱ्या अर्थानं या 8व्या पर्वामध्ये आपल्याला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. आणि तो नवीन चॅम्पियन कोण असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे.
आशिष मोहिले राऊंड द विकेट, स्ट्राईक ऑन शुभम. आडव्या बॅटने मात्र स्टोकीत खेळण्याचा प्रयत्न उमेश सुतार आहे, चेंडूला कव्हर करताय, सिंगल यावेळेस हो पैकी थोडीशी खराब होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये इथे केला जाईल आणि दुसरी धाव देखील तिथे येणार आहे. 2 धावा इथे मैदानामध्ये बघायचे घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. या षटकामध्ये जर विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर गणेशदादा राऊत यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आशिष मोहिले यांच्यासाठी. लोअर फुल टॉस अगदी सावधरित्या मात्र चेंडू खेळून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा आपण धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शुभम काळोखे पुढे स्ट्रायकर तयार. यावेळेस आडव्या बॅटने उडवला बॉलला मिड विकेट मध्ये. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. षटकाचे रन. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 23. आक्रमण मात्र आपण पाहतो इथे शुभम काळोखेने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. ओहो आणि यावेळेस परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, विकेट होणारे पतन. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली आणि विकेट नव्हती, मोठी विकेट आली आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर आशिष मोहिले एक कूल कॅप्टन म्हणून मात्र त्यांची ओळख आहे. परफेक्ट यॉर्कर षटकार जरूर आला परंतु दुसऱ्याच बॉल वरती शुभम काळोखेला मात्र त्याने डगआउटचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल होणार आहेत, शुभम पडबळ. आशिष मोहिले पुन्हा मैदानामध्ये बघायचं यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये तयार असणार आहेत. आज मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर इथे प्रत्येकाला मनगडाचा जोर दाखवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार आहे. राऊंड द विकेट आशिष मोहिले. यावेळेस अगदी लेगस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू अवांतर धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय जी येणार आहे. अतिरिक्त धाव आली, अतिरिक्त धावेने धावफलक देखील पुढे सरकलं जाईल. स्कोर कार्ड वरती 24 धावा. 11.84च्या सरासरीने आपण पाहतोय इथे मात्र इथून पुढे धावा ज्या बनवायच्या आहेत. बॉलर तयार आहे आशिष. ओहो यावेळेस बॅकफुटला गेले. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे होता. षटक क्रमांक संपलं जाईल ते दुसरं. 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. जो संघ जिंकणार तो संघ मात्र निश्चितप्रमाणे स्वराज्य चषकाचं एक तरी मानाचं करंड खात्यामध्ये आपल्या मिरवणार. जो संघ पराभूत होणार तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेरही पडणार. तुम्ही कौन बनेगा करोडपती बघितला असेल. अमिताभ बच्चन यांनी एक सुंदर त्यांच्या वडिलांची एक कविता म्हटली होती, कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है ना नाम काम आता है, ना जाति काम आती है ना धर्म काम आता है. आपका ज्ञान, आपकी मेहनत और आपका संघर्ष आपको अपना हक दिलाता है. तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचा आहे. जर तुम्हाला तुमची मेहनत वरती विश्वास असेल तर निश्चितप्रमाणे तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होऊ शकता. आजचा दिवस मात्र काय गाजवला अंकित बुंबकने आपल्या फलंदाजीने. उमेश नायडू पुन्हा बघायचं बॉलिंग ट्रॅक वरती. कोलवटप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय अगदी मनगडाच्या साह्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली. ओ आणि तिथे मात्र चेंडू बघायचंय चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय.
थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे 28 धावा, ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार आहे. लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी लेगस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये पण बघतोय. पंचाने कळवलंय 29 धावा आहेत. 35 चेंडू 68 अजून बनवायचे आहेत. प्रणव भेगडे स्ट्राईक ऑन तयार आहेत. आडव्या बॅटने पुन्हा त्या चेंडू मात्र खेळून काढला जाईल. गॅप मध्ये खेळलेला चेंडू आहे. आनंद नडार चेंडूवरती तिथे पोहोचला. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील तिथे येणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बून बून से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनत युग. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा उमेश नायडू. अगदी 2-3 बॉलचा रनअप. स्ट्राईक ऑन प्रणव भेगडे. कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. प्रणव भेगडेला खऱ्या अर्थानं अनुभव आहे. मला आजही खऱ्या अर्थानं धोबीगावचं ते मैदान आठवतं. 3 चेंडू आणि 18 धावींची गरज असताना प्रणव भेगडेने लांब लांब खेळलेले षटकार आम्ही बघितलेत. मोकलचं मैदान मात्र प्रणव भेगडेने आपल्या फलंदाजीने गाजवलं. कित्येक मैदान आहेत. यावेळेस मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघायचा आहे. सिद्धेश डबल माइंड झाले. चेंडू अडवू की कॅच पकडू, चेंडू अडवू की कॅच पकडू, परंतु तिथे काही होऊ शकलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा चौकार आलाय. जोपर्यंत तुम्ही टाकेचे गाव सोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला देवरूप येणार नाही. जोपर्यंत ठेच लागत नाही ना माणसाला तोपर्यंत माणूस यशाचा प्रवास गाठत नाही, यशाचा प्रवास करत नाही. आणि तो यशाचा प्रवास करायचा आहे ना, आता या चुका सोडून द्याव्या लागणार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लेगस्टिकच्या अगदी बाहेर असणारा चेंडू मैदानात बघायचंय. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती 38 धावा. कधी कधी जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे या मैदान खास धावेंसाठी मात्र ओळखलं जाणारे मैदान आहे. यावेळेस प्रणव भेगडेच्या स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. 15 बजाव स्ट्रोक, षटका छेरन. संघर्षाला तर सुरुवात झाली आहे. कारण प्रणव भेगडेला माहिती आहे हे नवीन वर्ष आहे. एक मानाचा करंडक आम्ही हातामध्ये मिरवलं, एक स्पर्धा तर गाजवलेली आहे. आम्ही या स्पर्धेने देखील आपले दंड ठोपटलेले आहेत. कारण पिंपळाच्या रूपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पायरून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उत्तुंग गरुड भरारीची. प्रणव भेगडे विरुद्ध उमेश नायडू. ओ यावेळेस मैदानामध्ये फार मोठी अपील, फार मोठी अपील. आणि तिथे बॅटला हलकीसा ब्रश करा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट आली आहे. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आता विकेट आली आहे. प्रणव भेगडे आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतील तानाजी काकडे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितल्या ना तर 44 धावा आहेत. समीकरणाकडे घेऊन जाईल. 24 चेंडू शिल्लक आहेत. 53 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 24 चेंडू. बोला. ऑनलाईन स्कोरिंगला 4 ओव्हर कशा काय झाल्या.
सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. मॅच कडे सुरू पुढे जाऊयात आपण. 30 चेंडू 53 धावा हे समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय मैदानामध्ये आशिष मोहिले. यावेळेस अगदी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये फार मोठी अपील तिथे केली जाईल. LBW विकेट लेग बिफोर बीची शिकार. आदेश 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 माझी मैना तुझी हवस पुरवीन. माझी मैना तुझी हवस पुरवीन. तुला जोडीन सताना फिरवीन. तुला जोडीन सताना फिरवीन. तुला जोडीन सताना फिरवीन. माझी मैना. इथे आता मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे आपण बघतोय विकेट येताना पाहायला मिळाली. 44 धावा धापलकावरती 4 फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर आशिष मोहिले काय गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे स्वप्न आम्ही देखील पाहिलंय आणि गतवर्षीचे उपविजेते आहेत. या वर्षी देखील आम्हाला ही स्पर्धा गाजवायची आहे. परंतु त्यांच्या समोर तितक्या ताकदीचा आणि तितक्या तोलामोलाचा असणारा संघ आहे. कधी कधी जर आपण पाहिलं तर आपल्या मनासारख्या कधीच काही गोष्टी होत नाही. प्रत्येकाला वाटतं आमचा संघ जिंकावा. प्रत्येकाला वाटतं माझा खेळाडूने चांगला खेळ करावा. परंतु या वर्तमानामध्ये जर आपण पाहिलं ज्याच्या मनगटामध्ये जोर, ज्याच्या मनगटामध्ये ताकद, ज्याच्या हृदयामध्ये धगणा, तोच खेळाडू मात्र या मैदानावरती अधिराज्य गाजवू शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बॉलर तयार आहेत. आशिष मोहिले स्ट्रायकर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्ट्राइक ऑन हनुमान शेखावत. याच मातीने घडवले हनुमान शेखावतला. कोलबट टप्प्याचा बॉल होता अगदी खोदून काढलाय. एक सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे सरकणार आहे आणि स्कोर कार्ड वरती जर धावा जर आपण इथे पाहिल्या गेले तर 45 धावा धावफलकावर आहेत. अठ्ठावीस चेंडू आणि 52 धावा हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. तानाजी काकडे टीके टीक फॉर टॅग जशाच ते उत्तर द्यावं लागेल तानाजीलाच. आडव्या बॅटने मात्र चेंडू इथे खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा झोन मात्र तिथे निवडलाय. उमेश सुतार चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तर मात्र इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 46 धावा. 11.33च्या सरासरीने आपण पाहतोय धावा मात्र इथे मैदानामध्ये ज्या बनवायच्या आहेत. हनुमान शेखावत आणि दुसऱ्या बाजूला तानाजी काकडे. हनुमान शेखावतने आपल्या बाईट मध्ये जरूर सांगितलं की आज मी जे काही माझं नाव आहे ना, हे नाव या गावामुळे झाले. हे नाव मला या विकेटने दिले. हे नाव या स्वराज्य स्पोर्ट क्लब संघाने मला दिलेलं आहे. हे नाव मला बाळाभाऊ धामणकर या नेतृत्वाने दिलेलं आहे. हे विसरून मात्र जमणार नाही. हे हनुमान शेखावत मात्र ते आम्हाला सांगितलं. आशिष मोहिले पुण्यात तयार. स्ट्रायकर हनुमान शेखावत सिद्ध करायचे आज हनुमानला. कोलबट टप्प्याचा बॉल होता खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने हितेश नडार चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेसाठी नकार मैदानामध्ये कळवला जातोय. एकाच धावेवरती समाधान मैदानामध्ये असणार आहे. एक धावे ती आलेली आहे. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 26 चेंडू 49 धावा अजूनही आपण पाहतो जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस आशिष मोहिले. उमेश नायडूच्या 2 षटकांचा स्पेल त्यानंतर आशिष मोहिलेचा दुसरं षटक वैयक्तिक आपण बघतोय. आडव्या बॅटने मात्र चेंडू खेळला. अंकित मुंबक फार दूर वरती. कोई नहीं मौका. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिए रन 4 चौकार. माझी मैना तुझी हवस पुरवीन. माझी मैना ग तुझी हवस पुरवीन. चौकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 52 धावा चौकार आलाय तानाजीच्या बॅटमधून.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने. हितेश नडार आहे चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल आपण पाहतो ते मैदानाच्या येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. एक धावा लिहिली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 53 धावा. 24 चेंडू आपण पाहतो ते शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये 44 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 44 रनों की जरूरत. काटे की टक्कर आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये जरूर बघायला मिळणार आहे. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितप्रमाणे मॅच कडे आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा थोडीशी टीम मीटिंग जरूर इथे केली जाते. प्रत्येकाच्या आज मनाच्या विपरीत करायचं या क्रिकेटच्या स्पर्धेने या वर्षी जर आपण पाहिलं सुमित सर तो खूप रंग बदललेले आहेत. या खेळपट्टीने वेगळे रंग उधळलेले आहेत. आज मैदानाच्या मध्ये बघायचं आहे कशा प्रकारे ते कामगिरी होणार आहे. हिंदीमध्ये आपण पाहिलं गेलं काही सुंदर वाक्य आहेत. आपल्या मनाप्रमाणे मला वाटतं जर सर्व काही झालं असतं ना तर देवाला किंमत राहिली नसती. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे झालं असतं तर या विश्वामध्ये भगवंताला किंमत राहिली नसती. आनंद नडार बॉलिंग ट्रॅक वरती ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. थोडासा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे केला जाईल. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय खेळाडू आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहे. काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. तानाजी काकडेसाठी सजवलेले क्षेत्ररक्षण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळलाय. मिड विकेटला कोही नाही मौका. ये सीधा चौका फॉर रन. चौकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला तानाजीच्या बॅट मधून. तानाजीला माहिती आहे जरी विकेट गेलेत ना तरी माझ्यावरती विश्वास है. मंजिल इंसान के हौसले आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 23 चेंडू आणि 40 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 23 चेंडू आणि 40. तानाजी काकडे या खेळाडूच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत. मोठमोठ्या स्पर्धा उगाच तानाजी काकडे चर्चेत राहणारा खेळाडू का आहे ना ते दाखवावं लागेल. तानाजीला नावाप्रमाणे काम करावं लागेल. यावेळेस पुन्हा बॅटचा फेस ओपन केला. आशिष मोहिले फार दूरवरती सरळ वाघांची दाढ फोडलाय पहाड ठोकलाय षटकार झेरन. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने धापलक 63 धावा. तानाजी काकडे ऑन फायर. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचे विशेष देणगीदार आदरणीय आदित्यदादा धामणकर यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. असं म्हणतात तेरी किस्मत का तेरे से कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत हो तो तुझे वो भी मिल जाएगा जो कभी तेरा हो नहीं सकता. देवरोड संघाला मात्र कमबॅक करावा लागणार आहे आता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बघायचं लीडिंग एज. ओहो आणि इथे काय कॅच छूटा. अंकित बुंबक का दिल भी टूटा. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय आनंद कडून या चुका कधी होत नाही परंतु आज हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. 20 चेंडू 33 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. हनुमान शेखावतला माहिती आपल्याला फक्त तानाजी सोबत उभं राहायचं आहे. तुमचा सेनापती असून चांगला असून चालत नाही. त्यासाठी मावळ्यांची साथ असावी लागते. क्षेत्ररक्षणामध्ये इथे केला जाणारा बदल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. स्ट्राइक ऑन तयार हनुमान शेखावत.
ओ यावेळेस मात्र अगदी पुढे जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे होता. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. संघाचं दाबलं की ते स्थिर आहे. चौसष्ट धावा धापलकावर. यावेळेस कडक हनुमान शेखावत देखील सांगतोय हम भी कुछ कम नहीं है. षटकार ठोकला चरण. अपनी बोड़ 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 अति बोड़ कंदाले अपनी बोड़ 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 अय्याले. थँक्यू. समीकरणाकडे घेऊन जातो आता. समीकरण असेल शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावा. बॅटिंग पॉवर प्ले. अभिनय दादा वाळूंज, महेश भाऊ धामणकर, त्याचबरोबर अविनाश दादा शिंदे, देविदाजी धामणकर आणि उर्से गावातील सर्व समस्त ग्रामस्थ युवा वर्ग आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांचं स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने या स्वराज्य चषकाच्या 8व्या पर्वामध्ये या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सनीदादा शिंदे, विकासदादा धामणकर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. शंभू दौंड हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. अक्षयदादा डोळस देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावा हे समीकरणात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. कमबॅक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये करावा लागेल. हितेश नडार बॅटिंग पार्लमेंट घेऊन आलाय. स्ट्राइक ऑन तानाजी काकडे. बॉल तयार. यावेळेस पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धाबेसाठी मात्र इथे नकार मैदानाच्या मध्ये कळवला जाईल. संघाची धावसंख्या मात्र इथे आपण बघतोय स्थिर आहे. धावफलक जर आपण इथे पाहिले तर 70 धावा आहेत. 17 चेंडू 27 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. यावेळेस मोठा सगळी खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बॅटवरती प्रॉपर चेंडू मिडल होऊ शकलेला नाही. दोन काढूची आणि तिथे चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये होणार आहे. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे ना, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. संघ आधीच अडचणीत सापडलेला आहे आणि त्यामध्ये कॅच सुटला. आताच्याही 2 धावा येत आहेत. ह्या चुका सुधाराव्या लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुण्यात तयार आहेत. स्ट्राइक ऑन. हितेश यावेळेस बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावर मात्र शेवटी खेळलाय आणि आता मात्र सिंगल आली आहे. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल 73 धावा. उमेश सरांनी सांगितलं की आता बघायचं हनुमान शेखावत तर आलेला आहे स्ट्राइक वरती. जी अपेक्षा या सिनियर खेळाडूंना नव्हती, परंतु बघायचं हितेशला देखील सांगावं लागेल मी देखील बदल करून आलेलो आहे. बदल करून इथे मी आता गोलंदाजी करून दाखवणार आहे. हनुमान शेखावत याही खेळाडूने वाहते गंगेमध्ये हात धुतलाय. षटकार ठोकलाय त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू बघायचंय. शर्यत लागली आहे. हसते हसते कट जाय रस्ते. स्वराज्य चषकाचा येतोय ब्रँडेड स्ट्रोक फॉर रन. चौकार. थँक्यू. हनुमान शेखावतने आज जबरदस्त गोलंदाजी केली. हनुमान शेखावत आता बॅटिंगही करतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर पुन्हा एकदा धाफलकावरती धावा ज्या आहेत 77 धावा. शेवटचे 14 चेंडू 20 बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस मैदानामध्ये. बघायचं चेंडू हवेमध्ये आणि 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 चेंडू सीमारेषेबाहेर. 4 रन. चौकार. थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी आमचे सातेगावचे उद्योजक अक्षयजी शिंदे साहेब यांच्या वतीने देखील आपण पाहतो माझ्यासाठी देखील 200 रुपयाचं प्राइज दिले. त्यांचं मनापासून धन्यवाद आहे.
परंतु इथे काय झालंय, आज 11 चॅलेंजर्स संघाचे जर आपण पाहिलं तर चुका, आणि आज या चुकांचा वारंवार मात्र विचार आज करावा लागणार आहे. चौकार आलेला आहे, पुन्हा एकदा उडवलाय बॉलला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे की नाही बघितलं जाणार आहे. दोनच धावा आहेत, 2 धावा इथे असणार आहेत. 81 धावा. स्टँड मध्ये बसलेले जे आपले प्रेक्षक आहेत ना, थोडं मागे मागे सरा. स्टँड मध्ये बसलेले पाय मस्त ठेवून दादा खाली उतरले तर बरं होईल. वहां पे कौन बैठा कैमरे स्टैंड में? आपसे विनती है नीचे उतरिए. पाठीमागे सर दादा. मैदानामध्ये बघायचं यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतो यावेळेस षटक क्रमांक संपला जाणार आहे. ते 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा धापलकावरती आहेत. 12 चेंडू शिल्लक आणि 14 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 14 हे समीकरण आहे. आणि मला वाटतं आपण पाहतोय स्वतः अंकित बुंबक बॉलिंग ट्रॅक वरती ते आलेले आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. छत्रपती शिवरायने सांगितलेत, विचार पेलून गेले शिवराय, विचार पेलून गेले शिवराय, सांगून गेलेत शिवराय, स्वराज्यासाठी लढायचं, भगव्यासाठी झगडायचं, महाराष्ट्रासाठी मरण आले तरी मागं नाही सरायचं, वाघासारखं जगायचं आणि वाघासारखंच लढायचं. शेवटचे 12 चेंडू, 14 धावा अजून मात्र इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अंकित बुंबक आज दिवसभर मात्र या नावाचा बोलबाला राहिलाय. स्ट्राइक ऑन तानाजी काकडे. बॅकफुटला जाऊन मात्र चेंडू खेळलाय, डीप कव्हर रस्ती मारी शक्ती जवळ, अतिशय झेल टिपलाय. तानाजी काकडे बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट आली आहे. 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. मला वाटतं या चुका अजून अगोदर सुधरवल्या असत्या तर कदाचित एक वेगळा रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला असता. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे. आज थोडासा मात्र जखमी होताना पाहायला मिळाला आपल्याला. तो खेळाडू मैदानामध्ये दाखल इथे होतोय आणि असं म्हणतात ना, जखमी वाघाला जर उभी राहण्याची संधी दिली ना, ती दहशत, तो दरारा घेऊन तो कायम उतरत असतो. तो मावळचा हेलिकॉप्टर किंग मैदानात दाखल झालाय, ज्याने अनेक स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवल्या. जो संपूर्ण स्पर्धेची बदलतो कहाणी, त्याचं नाव आहे भूषण सहाणी. आज भूषण बघायचे मैदानामध्ये काय करेल. 11 चेंडू शिल्लक, 14 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. भूषण तयार आहे. भूषण सहाणी यावेळेस अगदी लेगस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू मैदानात आपण इथे बघतोय. व्हाईट +1, 2 धावा तर मात्र मैदानामध्ये येतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धापलकावरती 85 धावा. 11 चेंडू आणि आता बनवायचे 12. संघर्ष केल्याशिवाय माणूस मात्र मोठा होत नाही. क्रिकेट आज आपण पाहतोय लोकप्रिय खेळ क्रिकेट होत चाललेला आहे. घराघरापर्यंत क्रिकेटचा खेळ पोहोचलेला आहे. फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूला विचारलं क्रिकेट एवढं लोकप्रिय का होत चाललाय, त्याने सांगितलं क्रिकेट हा शिस्तप्रिय खेळ आहे. हा शिस्तीने खेळला जाणारा खेळ आहे, म्हणून क्रिकेट इतका लोकप्रिय होत चाललेला आहे. पुढे त्या मैदानामध्ये बघायच्या वेळेस चेंडू मात्र थांबवला जाईल. 1 धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बघायचं आहे 86 धावा. 10 चेंडू शिल्लक, 11 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत.
भूषण साहनी स्ट्राइक ऑन तयार. भूषणचा खेळ आडव्या बॅटने मात्र चेंडू आपण बघतोय यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल मिड विकेटच्या दिशेने. सिंगल यावेळेस इथे आलेली आहे. एक धाव देखील आपण पाहतोय मैदानामध्ये जोडण्याचं काम मात्र दोन्ही बॅटर इथे करतायत. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघितलं ना 87 धावा आहेत. 9 चेंडू आणि आता मात्र बनवायच्या 10 धावा. हनुमान शेखावत एका बाजूने 8 चेंडू मध्ये 19 धावा त्याने बनवल्यात. कोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मात्र धाव घेण्यासाठी उकार नकार. हो चांगलं क्षेत्ररक्षण अंकित बुंबकचं एफर्ट दाखवतोय. त्याला माहिती आहे मॅचची किंमत काय आहे, या मॅचचं महत्व काय आहे. स्वप्न आम्ही पाहिली आहेत. एपीजे अब्दुल कलाम यांचं सुंदर वाक्य, स्वप्न ती नाही जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोप येऊ देत नाही. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार आहे. स्ट्राइक ऑन तयार. अंकित बुंबक आतापर्यंत मोठा स्ट्रोक ऑन साइडला. आशिष मोहिले झेल सुटला. अभी गेंदबाज सोच रहा होगा करे भी तो क्या करे. एखाद्या खेळाडूकडून जर चुकी झाली ना बाळाभाऊ 11च्या 11 खेळाडू त्याच्यावरती तुटून पडतात. आता संघाच्या संगणकाकडून चुकी झाली आहे, दोष द्यायचा तरी कुणाला. बॉलर तयार आहे पुन्हा एकदा अंकित. आणि या वेळेस परखट भूषण साहनी कडक बधडक ठोकला षटका झरण. थँक्यू. कडक षटकार मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला भूषण साहनीचा. आणि या षटकाराने आपण पाहतोय अगदी विजयाच्या दारामध्ये उभा राहिलाय तळेगाव संघ. 6 चेंडू 3 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 3 रन की जरूरत. टाइम संपलेला आहे त्यामुळे एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेऊन आता तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. मॅच संपली नाही अजून, त्यामुळे विनंती असणार आहे अजूनही संघर्ष होऊ शकतो. की फॅक्टर काय राहिले. एक कव्हर्स मध्ये आलेला चौकार, आशिष मोहिले यांनी सोडलेला झेल, आनंद नाडारचा सुटलेला झेल, थर्डमॅन मध्ये गेलेल्या 2 धावा. त्यामुळे आज ज्या चुका झाल्यात ना त्या चुका कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहेत. उमेश सुतार बॉलिंग ट्रॅक वरती पण पाहतोय मैदानामध्ये आलेत. 6 चेंडू 3 बनवायचे आहेत. हनुमान शेखावत आहेत स्ट्राइक ऑन. उमेश सुतार आज बघायचं आहे जे कधी केलं नाही आज करून दाखवावं लागेल. यश त्यांनाच मिळतं जे तुम्ही रोज करता ना त्याच्यापेक्षा तुम्ही कधीतरी वेगळं काही करता. उमेशाने जर मॅच जिंकून दिली ना आमचे उमेश भाऊ दामणकर यांच्या वतीने 2000 रुपये. पहिलाच बॉल पॉइंट मध्ये झेल झालाय, विकेट आलेली आहे. पहिल्याच बॉलला यश मिळवलंय उमेशने. पाच चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. 5 चेंडू 3. आतापर्यंत या मैदानावरती आम्ही 6 चेंडू मध्ये 30 होताना बघितलेले आहेत. जर या धावा इथे उमेश सुतारने जर रोखल्या ना तो उमेशाच्या नावावरती नवीन रेकॉर्ड लिहिला जाईल. बोला 5 चेंडू 3 हे समीकरण आहे आणि उमेशने कदाचित मॅच जिंकून दिली ना आमच्या उमेश भाऊ दामणकर वतीने 2000 रुपये तर लागलेत. परंतु मला वाटतं कमीत कमी या स्पर्धेतील 4था किंवा 5व्या क्रमांक इतका प्राइज उमेश घेऊन जाईल इतकी खात्री नक्की आहे. पाच चेंडू आणि 3 धावा हे समीकरण.
5 गेंदे जीतने के लिए अभी भी 3 रनों की जरूरत। ज्याचा संघर्ष मोठा असणार आहे तोच मात्र इथे विजयाचा झेंडा फडकवणार। सडीदादा आपसे आणि अमितदादा तरस यांच्या वतीने प्राइज आले। उमेशा सुतारने जर मॅच जिंकून दिली ना तर यांच्या वतीने प्रत्येकी 1,000 रुपयाचा प्राइज असणार आहे। मैदानात बघायचंय 5 चेंडू 3 मॅच ऑन आहे मित्रांनो। आपण बघतोय स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचा थरार हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे। बड़ी मैच अपने को यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीये। उमेश पुण्याचा तयार आहे। क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल किरण लाड स्ट्राइक तयार। यावेळेस टॅप केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे तिथे। सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली। शेवटची आपण बघतोय 4 चेंडू शिल्लक आहेत। 2 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। चार चेंडू 2 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे। भूषण सहानी मैदानाच्या मध्ये बघायचं आहेत। उमेशा तयार आहे। यावेळेस स्क्वेअर कट आणि भूषण सहानीने सामना संपवलाय या षटकाराने आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल तो संघ आहे अमोल शेटकार के स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव। अभिनंदन।